मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या लोकप्रिय YouTube चॅनल योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब जर केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करू शकता। बांधकाम कामगाराच्या पाल्यांना आपल्या बांधकाम कामगार जर तुमचा मुलगा पहिली ते 10वी आणि 10वी पासून जे पदवी असते त्या वर्षामध्ये असेल, फर्स्ट इयर BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BCom, BSc किंवा कोणतेही शिक्षण घेत असेल तर त्या आणि तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि तुम्ही जर त्या नोंदणीमध्ये सहभागी झाला असाल आणि नोंदणी तुमची पूर्ण असेल तर तुमच्या पाल्यांना 5,000 ते 1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती भेटत असते। हे तुम्हाला थेट पैसे देण्यात येत असतात, त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर किती पैसे मिळणार आहे जाणून घेऊ। बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना पहिली ते 7वी साठी आपण जर पाहिलं तर पैसे भेटणार आहेत। 8वी ते 10वी साठी प्रतिवर्ष 5,000 रुपये भेटणार आहे। 10वी 12वीच्या मुलांना कमीत कमी 50% किंवा जास्त गुण जर मिळाले असतील तर 10,000 रुपये मिळणार आहेत। अशा पद्धतीचे सगळं स्वरूप देण्यात आलेलं आहे। आपण जर वैद्यकीय पदवी आपलं पाल्य असेल तर त्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती भेटणार आहे। आणि अभियांत्रिकी म्हणजेच आपण त्याला इंजिनियर सुद्धा म्हणत असतो, त्यासाठी आपल्याला 60,000 रुपये शिष्यवृत्ती भेटत असते। तुमचा मुलगा तुमचा पाल्य जर MACIT चा जो कॉम्प्युटर कोर्स आहे ते जर शासनमान्य पदवी त्याच्यासाठी आहे आणि MACIT कॉम्प्युटर कोर्स करीत असेल तर त्याची सुद्धा शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल। म्हणजे जेवढे काय पैसे लागले ते तुमचे परत येणार आहेत। फक्त तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे फार महत्त्वाचं आहे, ती पावती असणे फार महत्त्वाचं आहे। आता तुमचा मुलगा पदवीधर म्हणजे पदवीसाठी असेल म्हणजे BA BCom BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जरी असेल तर तुम्हाला 20,000 रुपये ते 25,000 रुपये पदविका म्हणजे डिग्रीसाठी तुम्हाला भेटणार आहेत। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या कमेंट मध्ये मत सांगायला विसरू नका।